मनोज जरांगे पाटील आणि विभागीय आयुक्तांची चर्चा झाली लोणावळ्यामध्ये. चर्चेत नेमकं काय घडलंय आपल्याला हे सांगण्यासाठी विभागीय आयुक्त आहेत. काय नेमकं चर्चेत घडलं आता? चर्चेमध्ये आज ते लोणावळ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मागे 2 दिवसापूर्वी मी त्यांना रांजणगाव MIDC मध्ये त्यांची भेट घेतली होती आणि त्यांच्या जे काही मागण्या आहेत, विशेषतः मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र देणं, प्रक्रिया सुलभ करणं, नात्यागोत्यांचा समावेश त्याच्यामध्ये येणं, वंशावळी निश्चित करणं वगैरे वगैरे अशा त्यांच्या विविध मागण्या होत्या. तर त्या मला त्यांनी रांजणगाव गणपतीच्या MIDC मध्ये दिल्या होत्या. त्या मी शासनाला पाठवल्या आणि शासनाकडनं त्यामध्ये मार्गदर्शन घेऊन आणि जी काही कारवाई करण्यात येत आहे त्याबाबतची माहिती घेऊन मी त्यांना त्याबाबतची माहिती देऊन त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला. आणि सोबतच काही प्रकरणामध्ये शासनाने कारवाई पण केलेली, जसे की शिंदे समितीची मुदतवाढ देऊन न्यायमूर्ती शिंदे समितीची मुदतवाढ 29 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र देण्याची प्रक्रियासुद्धा प्रत्येक गावामध्ये विशेष मोहिमेद्वारे सुरूच ठेवलेली आहे. जसे जशा नोंदी सापडतील तसतसे प्रमाणपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय त्यांच्या इतरही काही मागण्या होत्या. त्या मागण्यावरती शासनाचं एक प्रतिनिधी किंवा एखादं शिष्टमंडळ या ठिकाणी 1-2-3 तासामध्ये पोहोचेल आणि ते शिष्टमंडळ जेव्हा शासनाने घेतलेले निर्णय ते परिपत्रकाच्या स्वरूपात असतील, शासन निर्णयाच्या स्वरूपात असतील किंवा एक प्रकारचं आश्वासन असेल, हे जेव्हा त्यांना दाखवतील तर मला असं वाटतं की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यावरती शासन भक्कमपणे काम करत आहे, सकारात्मक काम करत आहे आणि त्या निश्चितच काही आता मान्य होतील, काहीला थोडा अवधी लागेल, परंतु त्याच्यावर शासन निर्णय घेता याचं समाधान त्यांना होईल आणि ते त्यांचा निर्णय बदलतील असं मला वाटतं. बरं, काय तुम्ही मुदत मागितली आहे का पुन्हा आताच्या चर्चेमध्ये त्यांना? आताच्या चर्चेमध्ये 2-3 तासाची मुदत त्यांना आम्ही मागितलेली आहे की शासनाचं प्रतिनिधी किंवा शिष्टमंडळ जे घेतलेल्या निर्णयाचा बंच घेऊन या ठिकाणी येईल तर तो आम्ही त्यांना दाखवू आणि पुन्हा त्यांना त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. आणि मला असं वाटतं की त्यांचं समाधान होईल आणि त्या प्रकारे ते समाजाचं समाधान काढतील असं. कुठल्या विभागाचं शिष्टमंडळ असणार आहे? हे आता एकतर सामाजिक न्याय विभागाचं असू शकतं किंवा महसूलचं असू शकतं. बरं बरं. पण आता त्यांनी असा निर्णय घेतला की आता थांबायचं नाही, पुढे मुंबईकडे जायचं. त्यांनी शासनाचा जो काही घेतलेल्या निर्णयाचे कागदपत्र ते पाठवत आहे शासन, त्याची वाट बघावी. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये समाधान निघेल. बरं, पण ते 3 जे मसुदे म्हणजे 3 जे मुद्दे होते त्यात त्यांचं समाधान झालं का आपल्या आत्ताच्या चर्चेमध्ये? किंवा तुम्ही त्यांना साहजिकच काय निर्णय घेतले ते सांगितलं असेल, ते समाधानी वाटले का? कारवाई होत आहे याच्यावरती त्यांनी एक प्रकारचं समाधान व्यक्त केलेलं आहे. तथापि त्यांना जो ठोस निर्णय पाहिजे तो जेव्हा प्राप्त होईल त्यावेळेस त्यांचं पूर्ण समाधान झालेलं असेल. मग तुम्ही काय विनंती करणार त्यांना एक अधिकारी आणि शिष्टमंडळ म्हणून? पण त्यांना हीच विनंती आहे माझी, सकल त्यांच्या सहकाऱ्यांना हीच विनंती आहे की त्यांनी शासनाचं कडनं जी कागदपत्र प्राप्त होतील तोपर्यंत थांबावं आणि जो काही निर्णय होण्यासाठी जो अवधी लागणार आहे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी, तर तोही त्यांनी विचारात घ्यावा. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे काहीचे निर्णय झालेले असतील, काही बाबतीमध्ये थोडा कालावधी लागेल, तो त्यांनी समजून घ्यावं आणि जो काही मुंबईला जाण्याचा त्यांचा बेत आहे तो रद्द करावा अशी आम्ही त्यांना विनंती. बरं, एक शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं झालं फोनवरून आता आपल्याचे? नाही झालं नाही. बरं, आपण तसं होणार होतं? नाही, तसं बोलायचं वगैरे काही हे नव्हतं मला. ओके, ठीक आहे, धन्यवाद. हे होते विभागीय आयुक्त आणि त्यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत जी काही चर्चा झाली त्याबद्दल त्यांनी ABP माझाला सांगितलं आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला देखील विनंती केली की 3 तास आपण वेळ द्यावा. सरकारचं महसूल आणि सामाजिक विभागाचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटेल आणि जे निर्णय घेतले त्याबद्दल त्यांना सांगितलं जाईल. मात्र जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, लोणावळा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.